नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून टेट एक्झाम हॉल तिकीट आले मित्रांनो. हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचं लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलात चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा. आपले प्रवेशपत्र कसे डाउनलोड करायचं आणि या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले. तुम्ही डायरेक्ट तिथे जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पोर्टलवर येऊ शकतात. तर असं पोर्टल ओपन करायचं. ओपन केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने दिसेल बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणे. आपल्या टेट एक्झामसाठी आपलं हॉल तिकीट डाउनलोड करायचं. हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी आपल्याला इथे सूचना दिसत आहे. आपल्याला ही सूचना एकदा रीड करून घ्यायचं आहे. रीड केल्यानंतर आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं. शिक्षक अभियंता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे भरपूर ऑप्शन दिसणार आहे. तर बघा, हे सर्व नवीन ऑप्शन दिसते आपल्याला. 2022 जो सेकंड राऊंडचा निकालसुद्धा लागला आहे, मेरिटसुद्धा लागले आहेत. आपल्याला नवीन 2025 टेट एक्झामचं प्रवेशपत्र आपल्याला डाउनलोड करायचं आहे. तर कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे? तर बघा, इथे एक नंबर तुम्हाला दिसत असेल, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा, या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पूर्ण डेस्कटॉप दिसणार आहे. टेट एक्झामचं महाराष्ट्र राज्य परिषदचं आपल्याला त्या ठिकाणी इथे तुम्हाला पोर्टल दिसणार आहे. आता इथे बघा, लॉग इन मराठी आणि इंग्लिश. आता कोणती लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे? तर बघा, तुम्हाला जर मराठी सिलेक्ट करायचं आहे तुम्ही मराठी सिलेक्ट करू शकता. मी इंग्लिश सिलेक्ट करतो. इंग्लिश या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला टेक्स्ट मेसेज आणि जीमेल, तुम्ही जेव्हा फॉर्म भरताना जीमेल ॲप्लिकेशनसोबत फिलअप केलं असेल, त्या जीमेलवरती तुम्हाला SMS आलं असेल, रोल नंबर आला असेल तुम्हाला SMS, आणि किंवा तुमच्या मोबाईलमध्ये टेक्स्ट मेसेज आलं असेल रोल नंबर, ते रोल नंबर तुम्ही काय करायचं आहे, या बॉक्समध्ये फिलअप करून द्यायचं आहे. तर बघा, ऑब्लिक दिले. रजिस्ट्रेशन नंबर असेल तर रजिस्ट्रेशन नंबर फिलअप करून द्यायचं आहे, किंवा रोल नंबर असेल तर रोल नंबर, तुम्हाला मेसेज आला असेल टेक्स्ट मेसेजमध्ये, तो रोल नंबर या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. फिलअप केल्यानंतर आपल्याला पासपोर्ट फिलअप करायचं आहे. बघा, पासपोर्ट तुम्ही जेव्हा फॉर्म भरताना पासपोर्ट तयार केला असेल तो पासपोर्ट फिलअप केलं तरी चालेल, किंवा आपल्याला डेट ऑफ बर्थ, बघा DOB, आपला डेट ऑफ बर्थ, डे, मंथ आणि इयर्स आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आता कोणत्या पद्धतीने आपल्याला फिलअप करायचं आहे? तर बघा, तुम्हाला मी एक सॅम्पल दाखवतो. 1/5/2025 ही जन्मतारीख असेल तुमची. तर जन्मतारीख कोणत्या पद्धतीने तुम्ही टाकायचं आहे? 01 असं डॅश द्यायचं आहे, 02 डॅश द्यायचं आहे, आणि 2025 असेल तर फक्त शेवटचं काय असेल 25 असं फिलअप करायचं आहे. या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पासपोर्ट फिलअप करायचं आहे. बघा, हे तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल, डेट, मंथ, इयर्स डॅश दिल्या, जसं आहे तसं तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं. फिलअप केल्यानंतर कॅपचा जसं आहे तसं या ठिकाणी फिलअप करून द्यायचं. कॅपचा फिलअप केल्यानंतर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं. लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुमचं हॉल तिकीट दिसेल. हॉल तिकीट दिसल्यानंतर तुम्हाला प्रिंट ऑप्शन दिसणार आहे. या ठिकाणी प्रिंट ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि डायरेक्ट तुमचं प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट वेळोवेळी मी देत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.